सप्रेम जय भीम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान। पोलिसांच्या म्हणण्यानुसार पुणे आणि सातारा जिल्ह्यात, पण आमच्या RPIच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या साताऱ्यातील बंटी आणि बबली म्हणजे स्वतःला पंतप्रधान कार्यालयीन सल्लागार समजणारी कश्मीरा पवार आणि तिचा नवरा जो स्वतःला रॉय एजंट समजतो गणेश गायकवाड, या बंटी बबलीचा तपास सातारा पोलिसांकडून काढून घेण्यात यावा आणि हा तपास दुसऱ्या जिल्ह्यातल्या पोलिसांमार्फत करण्यात यावा किंवा CID कडून करण्यात यावा किंवा CBI कडून करण्यात यावा किंवा न्यायालयीन चौकशीने हा तपास करण्यात यावा अशी प्राधान्याने मागणी आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोजी वाघमोडे आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्माननीय चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे प्रतिनिधी म्हणून साताऱ्याचे जिल्हाधिकारी महोदयांकडे आजच केलेली आहे। खरं म्हटलं तर सातारा पुण्यामध्ये बंटी बबलीवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही अर्ज दिला की 1 वर्षापासून सातारा पोलीस स्टेशनला तक्रार देणारे अर्ज पडून असताना सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तसदी का घेतली नाही हा प्रश्न उपस्थित केला आणि त्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर किंवा गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलनाची पवित्रा घेतल्यानंतर सातारा पोलिसांना अचानकच आकाशवाणी झाली आणि कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड जे 1 वर्षापासून त्यांना सापडत नव्हते आलिशान गाडीतून फिरत असताना ते लगेच सापडले आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला। मात्र गुन्हा दाखल करताना सातारा पोलिसांनी एका दिवसाची PC आणि एका दिवसामध्ये MCR भेटून त्यांना जामीन कसा भेटेल अशा पद्धतीने केलेली कारवाई म्हणजे त्यांचा तो महाप्रताप आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। गुन्हा एवढा प्रचंड आहे, त्याचं स्वरूप एवढं प्रचंड आहे की भारताची त्याच्यावरती राजमुद्रा वापरली गेलेली आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या डुप्लिकेट सह्या केल्या गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी 1138 रुपयाचं कॉन्ट्रॅक्टचे कागदपत्र तयार केलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये 700 कोटी, उत्तर प्रदेशमध्ये 207 कोटी असा सगळा प्रकार निर्माण केलेला आहे। मग एवढी सगळी कागदपत्र जर ही डुप्लिकेट कागदपत्र म्हणावी तर प्रत्यक्ष तक्रारदार फिलिप जॉन बांबळ बाबा तिकडे झाला, प्रत्यक्ष तक्रारदार फिलिप जॉन बांबळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत। तक्रार 1 वर्षापासून देण्यापासून धडपडणारे फिलिप बांबळवरती तक्रार देऊ नये म्हणून सातारा पोलिसांनी खोटे नाटे गुन्हे दाखल करून फिलिप बांबळेवरती तडीपारीच्या कारवाईची प्रोसेस सुरू केलेली आहे। पोलीस आपलं ऐकून घेत नाहीत, पोलीस आपलं मान्य करत नाहीत, पोलीस आपल्याला दमदाटी करतात म्हणून शेवटी कंटाळून फिलिप बांबळ हायकोर्टामध्ये गेले आणि या प्रकरणातलं रिट पिटिशन दाखल केलेलं आहे। मात्र ते रिट पिटिशन फिलिप बांबळ माघार घेत नाही म्हणून CTPI कडून त्यांच्यावरती प्रचंड दबाव आणून त्यांच्यावरती तडीपारीची प्रोसेस सुरू केली, त्यांना नोटीस पाठवून त्यांना भयभीत करायचा प्रयत्न केला गेलेला आहे। म्हणजे कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड यांना पाठीशी घालण्यासाठी सातारा पोलीस कुठल्या थराला जाऊ शकतात हे जनतेच्या लक्षात येत असं। म्हणजे आपण सातारा पोलिसांच्या पाठीमागे म्हणतो सदरक्षणाय खलनिग्रहाय, मात्र सातारा पोलीस खलरक्षण आहे आणि सदनिग्रहाय अशाच परिस्थितीमध्ये आहे हे एकंदरीत वातावरण स्पष्ट होत आहे। इतकी भयानक परिस्थिती आहे। बरं, दुसरी गोष्ट, कश्मीरा पवार ही पंतप्रधान कार्यालयीन सल्लागार आहे हे माहिती झाल्यानंतर 6 वर्षापूर्वी नॅशनल चॅनलला बातम्या आहेत, वर्तमानपत्राचे रकाने भरून बातम्या आहेत, मात्र त्याची साधी चौकशी करण्याची तसदी पोलिसांना घेऊशी वाटली नाही। आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आजपर्यंत घेतलेल्या माहितीनुसार कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड यांचे परदेशात म्हणजे पाकिस्तानाशी किंवा दुबईशी थेट संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पेस्त्री जीवन जगणारे, आलिशान गाडीतून फिरणारे, हायफाय जीवन जगणारे यांचं दुबईशी किंवा पाकिस्तानाशी संबंध असावेत, यांनी पैसा परदेशात गुंतवलेला असावा, कारण जे लोक याच्यामध्ये गुंतले गेलेत ते सगळे 2 नंबरवर आहेत, सगळ्यांचा काळा पैसा आहे, त्यामुळे तक्रार याला कोण धाजा होत नाही आणि याच गोष्टीचा ॲडव्हान्टेज घेऊन या बंटी बबलीनं राज्यात आणि परराज्यात धुमाकूळ घातलेला आहे। मात्र या सगळ्या गंभीर प्रकरणाला सातारा पोलीस अगदी अदखलपात्र गुन्ह्याचं स्वरूप देऊन बंटी आणि बबलीला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ झालेलं आहे। त्यामुळं आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन करणार होतो, मात्र काल परवा पोलिसांनी अचानकच गुन्हा दाखल केला, बंटी बबलीला अटक करून कोर्टात हजर केली आणि त्यात असं दाखवलं गेलंय की गोरख मरळ, फिलिप बांबळ आणि तिसरा कोण आहे पांडुरंग भोसले काय चंद्रशेखर अमरजित भोसले या लोकांनी तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल केला। पण पोलीस स्टेशनची प्रोसेस अशी असते माझ्या माहितीप्रमाणे, तक्रारदाराला त्याच्या म्हणण्यानुसार FIR नोंदवायचा असतो, तो FIR वाचून घ्यायचा असतो, तो त्याच्या म्हणण्यानुसार असेल तर त्याची सही घेतली जाते आणि फिर्यादीला त्याची एक कॉपी दिली जाते, त्याला FIR म्हणतात।
मात्र फिलिप भांबळकर प्रत्यक्ष या ठिकाणी आहे. फिलिपचा कुठलाही FIR नोंदवून करून घेतलेला नाही, कुठल्याही ठिकाणी सही करून घेतलेली नाही, त्यांना फिर्यादीला कॉपी दिलेली नाही. बरं, 3 तक्रारदार तक्रार देण्यास तयार असताना, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सातारा पोलिसांना, 3 तक्रारदार तक्रार देण्यास तयार असताना, तिन्ही तक्रारदार एनकेन प्रकारे पोलीस चौकीला येणं जाणं असताना, तिन्ही तक्रारदारांचे मोबाईल नंबर सातारा पोलिसांकडे उपलब्ध असताना, तिन्ही तक्रारदारांना डावलून सातारा पोलीस दलात काम करणारा एक दप्तरी राहुल गाडगे हा फिर्यादी होतो, याचं नेमकं गमत आम्हाला कळलेलं नाही. म्हणजे तक्रारदार तिघही तयार आहेत तक्रार द्यायला, त्यांची तक्रार घ्यायची नाही, मात्र पोलिसात कर्मचाऱ्याला तक्रार करायचं, फिर्यादी करायचं. याच्यावरून जे सिद्ध होते की सातारा पोलिसांना या बंटी आणि बबलीला वाचवायचं आहे. आणि या सगळ्या प्रकरणाच्या खोलाशी तत्कालीन सातारा शहर पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा आहे, हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतो. आता पोलीस खात्याची आबरू जायला नको म्हणून मग सातारा पोलिसांचं हे सगळं चाललंय का झाकली टाकायचं असंच म्हणावं लागेल. कारण जी कश्मीरा पवार स्वतःला पंतप्रधान कार्यालयीन सल्लागार म्हणते, तिचं घराणं काय आडमुठ नाहीये, अशिक्षित नाही. माझ्या माहितीप्रमाणे कश्मीरा पवारची आई रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक प्राचार्य पदावर आहे. कश्मीरा पवारचा बाप संदीप पवार हा पाणी पुरवठा विभागामध्ये कर्मचारी म्हणून काम करतो. म्हणजे अगदी हायफाय नाही, मध्यमवर्गीय घराणं, मात्र तरीही सुशिक्षित घराणं. या घराण्यातल्या स्वतःचे आई वडील कश्मीरा पवारच्या या दुष्कृत्यामध्ये कृष्णकृत्यामध्ये सहभागी आहेत का हेही तपासणं गरजेचं. साधे गणित असतं की माझ्या मुलाला जर चोरी करून घरात आला तर माझा मुलगा चोरी केली, चोरीची वस्तू घरात आणली, हे पोलिसांच्या निदर्शनास आणून देणं सजग नागरिकाचं कर्तव्य मानलं जातं. जर हे कर्तव्य पार पाडलं नाही तर संबंधिताला जबाबदार धरून सहआरोपी केले जाते. 6 वर्षापासून पंतप्रधान कार्यालयीन सल्लागार म्हणणारी कश्मीरा पवार तिच्या आईला माहीत नव्हतं का, तिच्या बापाला माहीत नव्हतं का? जर माहीत होतं तर त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही, का कळवलं? तर याच्या पाठीमागं उत्पन्नाचा जो स्रोत निर्माण झाला त्या उत्पन्नाच्या स्रोतला तिचे आई वडील सुद्धा सहभागी आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. म्हणजे सातारा पोलीस चौकीचे रिटायर PI भगवानराव निंबाळकर, कश्मीराचे आई वडील आणि आणखीन फार मोठी चैन आणि सिंडिकेट जे निर्माण झालेलं आहे, या सिंडिकेटने किमान राज्यात आणि परराज्यामध्ये 6,000 कोटीची अफरातफर केलेली आहे, घनशाघोळ घातलेला आहे. हे बाहेर निघण्यासाठी सातारा पोलिसांकडून यांचा तपास काढून घ्यावा ही गृहमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत, मागणी केलेली आहे. आणि ती जर आमची मागणी 3 तारखेपर्यंत मंजूर झाली नाही तर मग मात्र गृहमंत्र्यांच्या घराच्या बाहेर आम्हाला खाते देवेंद्र फडणवीस साहेब कुणालाही पाठीशी घालणार नाही. गृह खाते सांभाळणे एवढं सोपं नाही. मात्र सातारा पोलीस जे चुकीचं ब्रीफिंग करतायत, या ब्रीफिंगला अधीन राहून जर गृहमंत्र्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर मग मात्र आम्हाला RPI वाल्यांना आमच्या स्टाईलनं आंदोलन करावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची बाब, या ठिकाणी फिलिप जॉन भांबळ उभे आहेत. त्यांनी कुठली तक्रार दिलेली नाही, त्यांनी कुठलाही FIR लॉन्च केलेला नाही, त्यांच्या जीवाला धोका आहे. काल सुद्धा कोर्टामध्ये ते उपस्थित राहिलेले असताना कश्मीरा पवारच्या जामिनासाठी धावपळ करणारे बगल बच्चे 2 नंबरवाले, मटका चालवणारे, जुगार चालवणारे, जुगाराचा क्लब चालवणारे, वेश्या व्यवसाय चालवणारे दमबाजी करत होते. आमची सातारा पोलिसांना मागणी, फिलिप भांबळला पहिल्यांदा पोलीस संरक्षण द्या. फिलिप भांबळच्या केसाला धक्का लागत याची सर्वस्वी जबाबदारी सातारा पोलिसांची राहील, हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतो. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही निवेदन करतोय जिल्हाधिकारी महोदयांना की बंटी आणि बबली प्रकरणातला तपास हा सातारा पोलिसांकडून काढून घेण्यात यावा. त्यांच्यावरती पहिल्यांदा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, त्यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई करावी आणि फिलिप भांबळला पोलीस संरक्षण द्यावं. अन्यथा येणाऱ्या 3 जुलैपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गृहमंत्र्याच्या निवासाबाहेर अथवा त्या ठिकाणी गृहमंत्री उपस्थित न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करतील. तदनंतरच्या होणाऱ्या परिणाम आणि नुकसानाची किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून समीर शेख साहेबांची राहील. तत्पूर्वीच यदाकदाचित फिलिप भांबळला एखाद्या मोठ्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही नव्हे. या प्रकरणामध्ये RPIचा सातारा जिल्हाध्यक्ष लीड करतोय म्हणून माझ्यासारख्यावरती खोटा नोटा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकून सदर प्रकरण दडपण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची नोंद गृह विभागाने घ्यावी. आणि बंटी बबलीला मोकांतरित कारवाई होत नाही, याची कृष्णकृत्य जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत हा तपास दुसऱ्या जिल्ह्यातल्या PI कडून किंवा सक्षम दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावा. लवकरच आम्ही 2 दिवसात सातारा न्यायालयामध्ये
याची न्यायालयीन चौकशी व्हावी म्हणून आम्ही स्वतः फिर्यादी होणार आहोत। याची नोंद सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून, सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या या भावना सरकार दरबारी कळवाव्यात असं नम्र निवेदन करतो थांबतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।